आउट द केबल साइज. येस, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आफ्टर हॅव्हिंग द पर्टिक्युलर लोड इन अवर हाऊस, आपल्या घरामध्ये किती लोड हा आपण इन्स्टॉल करणार आहोत ह्यावर ती केबल साईज ही डिपेंड असते आपल्या घरातली. येस, मग असं प्रत्येक वेळेस नाहीये की तुम्ही लोड हा कॅल्क्युलेट करतात घरातला आणि मग केबल साईज ही डिफाईन करतात. आता स्टँडर्ड जर बघितलं तुम्ही, जे इलेक्ट्रिशियन्स असतात किंवा जे टेक्निशियन्स असतात त्यांना केबल साईज ही परफेक्टली माहिती असते की घरामध्ये 1 kW च्या लोड हा जाणार नाही. येस, किंवा जर घर हे मोठं असेल तर 2 kW च्या वर याचा लोड जाणार नाही हे त्यांना फिक्स माहिती असतं. जरी तुमच्या घरामध्ये हिटर्स असतील किंवा जरी तुमच्या घरामध्ये मोटर्स असतील पण ते किती वेळासाठी चालतील हा पण एक प्रश्न आहे. सो ओनली 20 to 30 minutes यू आर रनिंग युअर हिटर. येस, जर तुमच्याकडे 1500 वॅटचं हिटर असेल तर ते तुम्ही फक्त 15 ते 20 मिनिटं चालवसाल. येस, बट नो डाऊट यू कॅन स्विच ऑन ऑल द लोड्स ऍट अ टाइम. ती केबल साईज किंवा तो केबल कंडक्टर हा तो लोड कॅरी करू शकतो. येस, पण जनरली आपण असं कधी करत नाही की घरातले सगळे इक्विपमेंट एका वेळेस आपण चालू केले, असं कधी होत नाही. सो ऑब्व्हियसली ज्यावेळेस तुम्ही हिटर चालू करसाल त्यावेळेस तुमचं वॉशिंग मशीन बंद असेल आणि ज्यावेळेस तुमचं वॉशिंग मशीन चालू असेल त्यावेळेस तुमचं हिटर बंद असेल. सो सायमल्टेनियसली वी आर डुईंग दिस. बिकॉज असं नाही की सकाळी ज्यावेळेस लोक आंघोळीला पाणी ठेवतात गरम करायला हिटरमध्ये त्यावेळेसच वॉशिंग मशीन लावतील, असं होत नाही सहसा. येस, सो we are interested to find out the cable size in our house. Yes, for the residential purpose, and obviously this selection of this right cable size for the electrical machine equipment is an important parameter. तुम्हाला कळत असेल आता की जर केबल साईज जर ही आपल्याकडून चुकीची सिलेक्ट झाली तर याचे दुष्परिणाम काय होतील बघा. जर केबल साईज ही कमी सिलेक्ट झाली आपल्याकडून, म्हणजे जर आपल्याला 1 सेंटीमीटर स्क्वेअरचा एरियाची केबल असणारी साईज जर आपल्याला सिलेक्ट करायची होती आणि जर तुम्ही 0.5 सेंटीमीटर स्क्वेअरची साईज जर एरिया जर तुम्ही सिलेक्ट केला तर काय होईल बघा. वी नो दॅट द एरिया डिपेंड्स ऑन द व्हॉल्यूम. मग 0.5 सेंटीमीटर स्क्वेअरचा जो एरिया असेल किंवा जो कंडक्टर असेल तो काय करेल, लेस व्हॉल्यूम ही कॅरी करेल. येस, आणि लेस व्हॉल्यूम याचा अर्थ काय, लेस अमाऊंट ऑफ करंट. सो तो करंट हा बर्न पण होऊ शकतो. जर तुम्हाला 1 सेंटीमीटर स्क्वेअरचा जर एरिया ऍप्लिकेबल असेल तुमच्या घरामध्ये आणि जर तुम्ही 0.5 सेंटीमीटर स्क्वेअरचा एरिया जर तुम्ही चूज केला, सो बिकॉज ऑफ दिस लो or you can say less volume of conductor, so it will carry the less current, and जर तिथं high current जर आला so it will catch the fire. Hence it is an important parameter for the industry whether it's during installation and commissioning or during running condition. सो केबल साईजचं सिलेक्शन करणं हा एक खूप इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे. कुठे कुठे इंडस्ट्रीमध्ये तर आहेच, घरामध्ये सुद्धा तो मॅटर करतो. पण केव्हा, जेव्हा आपण इन्स्टॉल करतो तेव्हा किंवा कमिशनिंग करतो म्हणजे तेव्हा, जेव्हा आपण चेकिंग करत असेल तेव्हा किंवा रनिंग कंडिशन मध्ये. येस, इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट आस्पेक्ट फॉर सेफ्टी, कॉस्ट मिनिमायझेशन अँड रिडक्शन ऑफ अनडिझायर्ड लॉसेस. आणि जर समजा मी काय केलं, जर मला लिमिट वापरायची असेल तर मी जर समजा 2 सेंटीमीटर स्क्वेअरचा जर एरिया वापरला, तिथे एरिया ऑफ कंडक्टर वापरला, तर काय होईल, माझी रिक्वायरमेंट 1 सेंटीमीटर स्क्वेअरचा एरिया जी होती, सो अननेसेसरी माझं व्हॉल्यूम ऑफ कंडक्टर हे जास्त लागेल मला, आणि व्हॉल्यूम ऑफ कंडक्टर जसं वाढलं तशी तुमची काय वाढते, कॉस्ट सुद्धा वाढते. येस, सो दिस इज द बेस्ट पॅरामीटर टू कॉस्ट मिनिमाइज. जर तुम्हाला कॉस्ट मिनिमाइज करायची असेल सो तुम्हाला याच्यावर थोडंसं वर्क करावं लागेल टू फाइंड आउट द केबल साइज. येस, अँड if an undesired cable can burn during motor operation causing the risk to human life, machine, infrastructure, loss of production and replacement cost. So we are interested for the cable sizing. आता बघा, जर तुम्ही अंडरसाइज केबल जर तुम्ही डिझाईन केली किंवा अंडरसाइज केबल ही तुम्ही चूज केली तर ह्युमनला सुद्धा रिस्क आहे, मशीनला सुद्धा रिस्क आहे, इन्फ्रास्ट्रक्चर हे तुमचं वीक बनेल, लॉस ऑफ प्रोडक्शन जर तिथं हीट डेव्हलप झाली आणि तो कंडक्टर बर्न झाला तर, आणि रिप्लेसमेंट कॉस्ट सुद्धा तुमची वाढेल. आणि आता जर तुम्ही ओव्हरसाइज कंडक्टर जर केबल जर चूज केली तर काय होईल, इट ऑकर अननेसेसरी कॉस्ट नॉट ओनली फॉर द लॉंग रन cables but also for the cable termination materials.
used along with them. So तुमचं अननेसेसरी कॉस्ट ही वाढते आहे. कुठे कुठे व्हॉल्यूम ऑफ कंडक्टर मध्ये तर वाढेलच, पण जिथे जॉईंट्स करू आपण, जिथे जॉईनिंग किट असतील ते सुद्धा कॉस्ट तुमची वाढेल. येस, ओव्हरसाइज्ड केबल ट्रे हे सुद्धा तुमचे वाढतील. जे आपण ट्रे म्हटलो, जे आपण मग असे बघितले होते ते रॅक्स, त्या रॅक्सची सुद्धा साईज वाढेल, कारण की व्हॉल्यूम वाढलं तुमचं ते ट्रेची साईज सुद्धा तुम्हाला वाढवावी लागेल. द कॉस्ट ऑफ लेबर फॉर लेईंग ऑफ हायर साइज केबल विल ऑल्सो बी हायर कम्पेअर्ड टू रिस्पेक्टिव्ह लोअर साइज केबल. तुम्हाला जी कॉस्ट ऑफ लेबर द्यावी लागते, जे कामगारांना जे पैसे द्यावे लागतात, मग ऑब्विसली त्यांना व्हॉल्यूम ऑफ कंडक्टर हे जास्त झालं आता उचलायला, मग ते तुमच्याकडून काय करतील, जास्त पैशाची डिमांड करतील. कन्सिडरिंग ऑल दिस व्हायटल पॉइंट्स, it is important to make a proper cable size calculation for our electrical machine. म्हणजे केबलची साईज फाइंड आउट करणं हा एक इम्पॉर्टंट टास्क आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये. येस, जर अंडरसाइज्ड केबल आणि ओव्हरसाइज्ड केबल जर आपल्याकडून चूज झाली तर त्याचे डिसएडव्हान्टेजेस काय आहेत ते आपण डिस्कस केले. येस, now we are interested for the calculation. So the first question is, why to do the calculation? Obviously, to find out the proper size of electrical cable, we have to do the calculation. Yes, and for this proper sizing of electrical cable, we can use the different parameters. Yes, so what is the first parameter? Which operate continuously under full load without being damaged. आपल्याला जे इक्विपमेंट्स आहेत ते फुल लोड वर काम करतील हे कन्सिडर करून we have to design our cable size. Second point is what? It can withstand the worst short circuit currents flowing through the cable. त्याने जे शॉर्ट सर्किट करंट्स आहेत ते त्याने विथस्टँड केलं गेलं पाहिजे. जर समजा ते विथस्टँड केले गेले नाही तर काय होईल, रिप्लेसमेंटची कॉस्ट ही तुमची वाढेल. येस, सो त्याने सुद्धा एक थोडस लिमिट टॉलरन्स व्हॅल्यू त्याने दाखवली पाहिजे. येस, द थर्ड पॉइंट इज इट हॅज टू प्रोव्हाइड लोड विथ सुटेबल व्होल्टेज अँड अवॉइड द एक्सेसिव्ह व्होल्टेज ड्रॉप्स. येस, त्याने जो लोड असेल तो सुटेबल व्होल्टेजला त्यांनी कॅरी केला पाहिजे. येस, अँड द फोर्थ पॉइंट इज इट एन्श्युअर द ऑपरेशन ऑफ प्रोटेक्टिव्ह डिव्हाइसेस ड्युरिंग अर्थ फॉल्ट. जे आपले प्रोटेक्टिव्ह डिव्हाइसेस आपण वापरणार आहोत ते सुद्धा प्रॉपरली हे वर्क केले गेले पाहिजे. येस, सो दॅट इज द इम्पॉर्टंट नीड व्हाय टू डिझाइन अ प्रॉपर साइज फॉर द पर्टिक्युलर इलेक्ट्रिकल केबल. द नेक्स्ट पॉइंट इज व्हेन टू डू द कॅल्क्युलेशन. फर्स्ट इज व्हॉट, व्हाय टू डू द कॅल्क्युलेशन्स. कॅल्क्युलेशन का करायचे आणि कॅल्क्युलेशन कधी करायचे. येस, सो द आन्सर इज दिस कॅल्क्युलेशन कॅन बी डन इंडिव्हिज्युअली for each power cable that need to be sized. जिथे जिथे आपल्याला पॉवर केबल ही यूज करायची आहे तिथे तिथे इंडिव्हिज्युअली आपलं कॅल्क्युलेशन हे करणं गरजेचं आहे. आणि हे कॅल्क्युलेशन करताना आपल्याला तिथला फुल लोड करंट हा विचारात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. नाउ व्हॉट इज अ जनरल मेथडॉलॉजी टू फाइंड आउट द केबल साइज. सो देर आर 3 फॅक्टर्स which are important for the selection of cable size. So what are the 3 factors? First is current carrying capacity. Second is voltage drop, and third is minimum permissible size. So these 3 factors are essential for selection of cable size. Yes, so now we will see this particular video, see this particular PDF. So just a minute.